घोषणा झालेली आहे त्याबद्दल धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवलेला आहे, आमचे नेते सन्मान्य राहुल गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे आणि चेन्नी थाला साहेब, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, विधिमंडळाचे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब थोरात असतील, त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला आणि माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे, मी निश्चितपणे अतिशय प्रामाणिकपणे ही जबाबदारी मी पूर्ण करेल आणि निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना बरोबर घेऊन मी त्या ठिकाणी प्रचार करेन आणि जर मला धुळ्याच्या जनतेने आशीर्वाद दिला, निवडून दिलं, तर धुळ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन। याचं कारण असं की या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळं शहर, धुळं ग्रामीण असेल, शिंदखेडा असेल, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण तालुका हे 6 मतदारसंघ आहेत, विधानसभा मतदारसंघ। आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत याची मला जाणीव आहे। यापूर्वी मी महापौर म्हणून 3 वर्ष, 15 वर्ष नगरसेविका, आमदार आणि आरोग्य अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे। धुळ्याची मी पालकमंत्री होते। धुळ्यामध्ये 2 टर्म मी प्रभारी आहे आणि तेथील जे काही पाण्याचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रश्न असेल, बेरोजगारीचे प्रश्न असतील, धुळ्याच्या जे काही महिला आहेत, त्याचप्रमाणे आदिवासी आहेत, जी काही महागाई आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। मालेगावचे बुनकरांचे प्रश्न आहेत, शेतकरी बांधवांना कांद्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, सोयाबीन आहे। स्वामीनाथन समितीने जे काही शिफारशी केलेल्या आहेत ते हमी भाव लागू करण्यासाठी मी प्रयत्न करेन। कांदा निर्यात बंदी जी काही शेतकऱ्यांची झालेली आहे ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जे जे काही प्रश्न मतदारसंघात असतील ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन असं या ठिकाणी काँग्रेसचा होता, काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण पुनर्रचना झाल्यानंतर जे आहे त्या लोकसभा मतदारसंघात एकही काँग्रेसचा खासदार अद्याप निवडून गेलेला नाही। आपण एक महिला आहात, आपल्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, तर पक्षाचा विश्वास आणि जनतेचा जो विश्वास आहे किंवा काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे मिळवण्यासाठी आपली पुढची रणनीती काय असणार? नाही, धुळ्यामध्ये खरोखर धुळे मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। धुळ्यामध्ये चुडामण अण्णा पाटील हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले होते। संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले होते। 1 नाही 2 नाही तर 3 टर्म ते निवडून आलेले होते आणि इथून भविष्यामध्ये निश्चितपणे ज्या पक्षाने काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडी झालेली आहे, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व अध्यक्षांच्या, नेत्यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो।